नमस्कार. मी डॉक्टर सुनीता गणेश तोंडगे, आई नर्सिंग होम हाऊसिंग सोसायटी अंबाजोगाई. आज मी आपल्याला उशिरा मातृत्व किंवा लेट मदरहूड या विषयावर बोलणार आहे. आजकाल मुली लवकर लग्न करायला तयार नसतात, कारण त्यांना एज्युकेशन, त्यांचं करिअर, चांगली नोकरी या सगळ्या गोष्टी साध्य करायच्या असतात आणि त्यामुळे लेट मदरहूड हा ट्रेंड वाढत जात आहे. अशा मुली जेव्हा लग्न करतात तेव्हा त्यांचे वय 32च्या पुढे गेलेले असते. स्त्रियामध्ये सगळ्यात पहिले एज होणारा कोणता ऑर्गन असेल तर तो आहे बीजकोश म्हणजे ओव्हरी. आणि 35 नंतर प्रत्येक महिन्याला फटाफट बीज संपायला लागतात. आजकाल वयाच्या 46-47 वर्षी सगळ्याच महिलांना मेनोपॉज येत आहे. भारतामध्ये ॲव्हरेज रिप्रोडक्टिव्ह एज हे 47.2 वर्ष आहे. 12% महिलांमध्ये तर 40च्या आत मेनोपॉज येत आहे. तसंच लेट मॅरेजमुळे प्रेग्नन्सी मिळवणे हे कठीण होत आहे. आणि जरी प्रेग्नन्सी राहिली तरी बाळ आणि मदर या दोघांनाही काही गोष्टीची रिस्क असते. जसे बाळाला व्यंग होण्याचे जास्त चान्सेस असतात आणि त्यामध्ये डाऊन सिंड्रोम येतो आणि मदरमध्ये बीपी वाढू शकते, शुगर होऊ शकते, प्रीटर्म डिलिव्हरी होऊ शकते किंवा पोटामध्ये बाळ जाऊ शकते आणि डिलिव्हरी जरी झाली तरी एखाद्या वेळेस बाळ सडन जाते. या गोष्टीची शक्यता वाढते आणि हे जर सगळं टाळायचं असेल तर लवकर लग्न करून प्रेग्नन्सी लवकर कंप्लीट करणे आवश्यक आहे. प्रत्येक स्त्री एक डिफाईन ओव्हेरियन रिझर्व किंवा बीज साठा घेऊन जन्मते. दर महिन्याला या बीज साठ्यामधून काही बीज वापरली जातात. वयाच्या 35व्या वर्षानंतर ओव्हरीची एग्ज बनवण्याची क्षमता कमी होते. काही अनुवंशिक कारणे आणि बाहेरील कारणामुळे एग क्वालिटी पण अफेक्ट होते. आपण जर कम्पेअर केलं वयाच्या 38च्या आत जर प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर प्रेग्नन्सी सक्सेस रेट हा 20 ते 25% पर सायकल आहे आणि तेच जर वयाच्या 38 वर्षानंतर प्लॅन करत असाल तर सक्सेस प्रोबॅबिलिटी ही 15%वर येते. एकदा ओव्हेरियन रिझर्व संपलेला परत वाढवता येत नाही किंवा तो नॉर्मल करता येत नाही. त्यासाठी काही उपाय अवेलेबल आहेत. जर तुमचे लेट मॅरेज प्लॅन असेल आणि लेट मदरहूड प्लॅन असेल तर तुम्ही फर्टिलिटी सेंटरला जाऊन तुमचे एग्स रिझर्व करा. त्याला सोशियल एग फ्रीजिंग असे म्हणतात. आणि हे जर तुम्ही करू शकला नाही आणि 35 नंतर प्रेग्नन्सी प्लॅन करत आहात तर एक चांगले फर्टिलिटी सेंटर निवडा. तिथे जाऊन तुम्ही तुमचे रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल किती आहे ते चेक करा. ते जर नॉर्मल असेल तर तुम्ही 6 मंथ्स नॅचरली ट्राय करू शकतात आणि रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल जर कमी झाले असेल तर नक्कीच तुम्हाला ॲडव्हान्स ट्रीटमेंटकडे जावे लागेल, ते म्हणजे एसटीपीटी किंवा IVF. 35 वर्षानंतर जर प्रेग्नन्सी प्लॅन केला तुम्ही तर प्रथम तुम्ही एक चांगले फर्टिलिटी सेंटर निवडा. ते डॉक्टरांशी मन मोकळे बोला, त्यांना प्रश्न विचारा, तुमचं रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल किती आहे ते विचारा, तुमच्याकडे वेळ किती आहे ते पण विचारून घ्या. रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल म्हणजे नेमकं काय असतं? त्यामध्ये काही ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी केली जाते. ब्लड टेस्टमध्ये तुमचे AMH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, इस्ट्रेडिऑल या हार्मोनल लेवल किती आहेत त्या चेक करतात आणि सोनोग्राफीमध्ये तुमचं एंट्रल फॉलिक्युलर काउंट चेक केला जातो. वयाच्या 35 नंतर काही रिस्क फॅक्टर्स पण असतात, त्याचेही अनालिसिस करतात. जसे की तुमचे हिमोग्लोबिन, तुम्ही प्री डायबेटिक किंवा व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D किंवा काही मेडिकल इलनेस, फॅमिली हिस्ट्री या सगळ्या गोष्टी एक चांगल्या फर्टिलिटी सेंटरला चेक होतात. आणि तुमचे रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल चांगले आहे आणि काही रिस्क फॅक्टर नाही आहे तर तुम्ही 6 मंथ्स नॅचरली ट्रायल करू शकता. त्यामध्ये फोलिक ॲसिड टॅबलेट सुरू ठेवायची आणि फर्टिलिटी डेज फॉलो करा. पण जर रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल कमी झाले आणि रिस्क फॅक्टर जास्त असतील तर स्ट्रेट फॉरवर्ड IVF करणे आवश्यक आहे. आणि नक्कीच एक चांगले फर्टिलिटी सेंटर तुमचे लेट मदरहूडचा प्रवास सोयीस्कर बनवू शकते. तर मग नक्की भेट द्या आई नर्सिंग होम हाऊसिंग सोसायटी अंबाजोगाई. थँक्यू.